ओके. सो लास्ट सेशनमध्ये आपण स्टेप 1 पर्यंत कॅल्क्युलेशन कंप्लीट करून घेतलेत. आता आपल्याला फर्दर कॅल्क्युलेशन क्रिएट करायचे आहेत. आता यावेळी इथे जर आपण डायग्राम मध्ये चेक केलं तर इथे आपल्याला स्टेप 1 झालेले दिसते. ही बेसिकली आपण स्टेप 1 कन्सिडर केली आहे. हा सेक्शन आहे, हा स्टेप 1 म्हणून आपण घेतलाय. आता आपल्याला स्टेप 2 चे कॅल्क्युलेशन करायचे. सो स्टेप 2 ची जी काही विड्थ आहे ती बेसिकली आहे 70. ओके. सो डब्ल्यू इज इक्वल टू 70 सेंटीमीटर म्हणजेच 0.7 मीटर हा आपण इथे घेणार आहे. ओके. नेक्स्ट. सो इथे आपण फर्स्ट त्याचे कॅल्क्युलेशन्स करून घेऊया. सो आपण आता ह्यावेळी हा पूर्ण जो काही सेक्शन आहे हा सिलेक्ट केलाय, कंट्रोल सी कॉपी करून घेतलाय आणि इथेच कंट्रोल व्ही पेस्ट करून घेतोय. आता इथे हा जो काही 3 नंबर आहे त्या 3 ला आपण 4 करूया. स्टेप 1 च्या ऐवजी आपण इथे चेंज करून स्टेप 2 करतोय आणि इथे जी काही विड्थ आहे ते आपण 0.7 मीटर कन्सिडर करणार आहे आणि इथे पण 0.7 मीटर कन्सिडर करणार आहे. तर हे झाले ते कॅल्क्युलेशन. आता इथे ह्या सेक्शनला आपण कॉपी केल्यामुळं खाली डायरेक्टच आपल्याला ऑटोमॅटिकली ती अपडेट भेटत आहेत. बट याची जी काही लेंथ आहे ती लेंथ आपल्याला चेंज करायची आहे. सो आपल्याला यामध्ये फॉर्म्युला दिलाय सेंटर टू सेंटर लेंथ प्लस विड्थ. आता विड्थ आपली चेंज झाली आहे 0.7. सो आपण इथे जर कॅल्क्युलेशन करून बघितले तर 10.6 प्लस विड्थ 0.7. सो ही लेंथ येते 11.3. सो आपण इथे 11.3 ऍड करणार आहे. एंटर. आणि शॉर्ट होल करता, आता शॉर्ट होल करता अगेन आपण इथे घेतोय 6.3 मायनस 0.7. इथे एंटर केलं तर 5.6 येते. सो इथे आपण 5.6 एंटर बटन प्रेस केलंय. तर हा झाला आपला स्टेप 2 चा कॅल्क्युलेशन. नेक्स्ट वन, हाच कॅल्क्युलेशन आपण परत सिलेक्ट करूया. कंट्रोल सी कॉपी करतोय आणि बेसला पेस्ट करून घेतलंय. त्याला अगेन आपण 5 नंबर देऊया. स्टेप 2 चे कॅल्क्युलेशन झालेत. आपण स्टेप 3 चे कॅल्क्युलेशन करतोय. स्टेप 3 मध्ये याचा विड्थ जो आहे तो आपण बॉटम साईडला चेक करूया. सो स्टेप 3 चा विड्थ 60 सेंटीमीटर आहे म्हणजे 0.6 मीटर. आता याची हाईट आपल्याला चेंज करायची होती. तर बघा, स्टेप 1 मध्ये हाईट जो होता तो 20 सेंटीमीटर होता. स्टेप 2 चा हाईट 10 सेंटीमीटर आहे. सो इथे आपण 10 सेंटीमीटर घेणार. इथे 0.2 राहिला, इथे 0.1 करणार आपण. 0.1. सो स्टेप 2 चा हाईट किती आहे 0.1. देन अगेन स्टेप 3 चा विड्थ, स्टेप 3 चा विड्थ आहे 0.6. 0.6 अगेन स्टेप 3 ची हाईट आहे 0.1 मीटर अँड देन 0.1 मीटर. लॉंग वॉल करता आपण आणि शॉर्ट वॉल करता आपण. सो इथे आपण 0.1 घेतोय. सो 60 सेंटीमीटरचा त्याचा विड्थ आहे म्हणजे 0.6 मीटर. याप्रमाणे आता याचा लेंथ आपल्याला चेंज करायचा आहे. सो लेंथ कॅल्क्युलेट करण्याकरता अगेन आपला जो काही फॉर्म्युला आहे 10.6 प्लस 0.6. ओके. सो इथे आपण याला कॅल्क्युलेट करूया. 10.6 प्लस 0.6. सो याचं आन्सर येत आहे 11.2. आणि नेक्स्ट इथेच आपण 6.3 मायनस 0.6 करूया. सो 6.3 मायनस 0.6, तर ते आन्सर येत आहे 5.7. तर इथे आपण 5.7 घेतलाय याप्रमाणे. सो हे स्टेप 3 चे कॅल्क्युलेशन झालेत. अगेन याला आपण सिलेक्ट केलाय कंट्रोल सी अँड देन कंट्रोल व्ही. सो इथे आपल्याला नेक्स्ट स्टेप आहे स्टेप 4. सो 0.5 मीटरचा आहे आणि हाईट अगेन त्याची 10 सेंटीमीटर असणार आहे. सो इथे आपण नाव देतोय स्टेप 4. स्टेप 4. नेक्स्ट इथेच आपण याचा विड्थ कन्सिडर करूया 0.5 मीटर. 0.5 मीटर. हाईट अगेन 0.1. 0.1 अँड नेक्स्ट याचा लेंथ आता इथे बघितलं तर इथे आपण चेक करू शकतो 10.6 मायनस 0.5. सो याचं जे काही आन्सर येणार आहे ते आहे 11.1. आणि सॉरी प्लस केलं तर 11.1 येणार आहे. सो 10.6 प्लस 0.5 11.1 आणि 5.7 मायनस 0.5 त्याचा आन्सर येणार आहे 5.6 याप्रमाणे. सो हे सॉरी 5.8 याप्रमाणे. सो इथे आपण ते कॅल्क्युलेट करून घेतलंय. तर आपण चेंज करू शकतो किंवा चेक पण करून घेऊ शकतो. नेक्स्ट. तर हे झालंय स्टेप 4 करता. नेक्स्ट वन, आता स्टेप 4 झाल्यानंतर हा जो काही वरचा सेक्शन आपल्याला दिसतोय याला म्हणत असतो आपण पेडेस्टल. हा जो काही सेक्शन आहे हे आहे पेडेस्टल. आणि पेडेस्टलचं हाईट 60 सेंटीमीटर प्लस 20 सेंटीमीटर असणार आहे म्हणजे टोटल
80 सेंटीमीटर हा त्याचा हाईट आहे. विड्थ आहे त्याचा 80 सेंटीमीटर. ओके. विड्थ आहे त्याचा डब्ल्यू 40 सेंटीमीटर. ओके. 40 सेंटीमीटर हा त्याचा विड्थ असणार आहे. तर इथेच आपण नाव टाकतोय. सो याला सगळ्यांना आपण कॉपी करून घेऊया. सो स्टेप 4 बघा, 1 2 3 4 झाले. आता पेडेस्टल करता. तर इथे आपण हा सेक्शन कॉपी केलाय. इथे आपण नंबर देतोय 6. यालाच आपण कॉपी करून घेऊया. Ctrl+C अँड देन पेस्ट करून घेतलं. Ctrl+V. याला नंबर दिलाय आपण 7. नाव देतोय पेडेस्टल. पेडेस्टल कॉलम आहे तो पेडेस्टल. नेक्स्ट वन. आता याचा लेंथ. सो लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो विड्थ आहे त्याचा 0.4 मीटर. 0.4 हाईट आहे त्याचा 0.8 मीटर. सो 0.8 0.8. आता लेंथ आपल्याला याची कॅल्क्युलेट करायची. सो लेंथ कॅल्क्युलेट करण्याकरता आपला सेंटर टू सेंटर लेंथ आहे 10.6 प्लस 0.4. सो तो येतोय एक्झॅक्ट 11. इथे आपण 11 देऊन टाकूया. आणि नेक्स्ट इथेच आपण 6.3. सो 6.3 मायनस 0.4. सो तो येतोय 5.9. सो इथेच आपण 5.9 लेंथ घेऊन टाकूया. तर हे झालंय पेडेस्टलचं कॅल्क्युलेशन. आता पेडेस्टल नंतर पुढचा जो काही सेक्शन आहे तो आहे डीपीसी. 2 सेंटीमीटरचा डीपीसी आहे. आता हा डीपीसी बेसिकली रेडीमेड मार्केटमध्ये भेटतो. तो लेअर असतो. तर तो आपण देऊ शकतो किंवा एक पीसीसीचा लेअर पण आपण त्याच्यावर क्रिएट करू शकतो. तर इथे आपल्याला पेडेस्टलचा हा सेक्शन बघायला भेटेल याप्रमाणे. हा पेडेस्टलचा सेक्शन आहे. जी काही थिकनेस दिली आपल्याला त्याला म्हणतोय पेडेस्टल. सो त्याची हाईट 2 सेंटीमीटर म्हणजे 0.02 मीटर्स याप्रमाणे. ओके. आणि त्यानंतर त्याचा विड्थ जो आहे तो 40 असणार आहे. सो विड्थ आपण 40 कन्सिडर करणार आहे. तर इथे नेक्स्ट वन विल बी डीपीसी कोट. ओके. इथे यालाच आपण कॉपी करून घेऊया. पेस्ट करून घेतलं. नंबर विल बी 8. इथे नाव दिलंय डीपीसी डॅम प्रूफ. आता याची लेंथ आणि विड्थ ही सेमच असणार आहे कारण की दोघांचं पण विड्थ सेम आहे. फक्त इथे हाईट चेंज होणार आहे. 0.02 0.02 20 20 म्हणजेच 0.02 मीटर किंवा 2 सेंटीमीटर असं आपण कन्सिडर करतोय. नेक्स्ट वन वॉल आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. सो वॉल इथे आपल्याला 4.2 मीटर दिली आहे आणि विड्थ आहे त्याचा 30 सेंटीमीटर. सो अगेन आपण इथेच कॅल्क्युलेट करूया वॉल करता. सो याला आपण कॉपी करूया आणि इथेच याला आपण पेस्ट करतोय. Ctrl+C Ctrl+V 9 नंबर आणि 9 नंबर मध्ये आपण इथे वॉलची कॅल्क्युलेशन करतोय. आता वॉलचा जो काही टोटल आहे तो इथे वॉलचा टोटल इथे भेटणार नाही. वॉलचा टोटल आपल्याला कुठेतरी खाली घ्यावे लागणार आहे. सो इथेच आपण याला डिलीट करून टाकूया. नेक्स्ट वन. इथे आपण नो बॉर्डर घेऊया कारण की इथं वरच्या बाजूला बॉर्डर आहे. सो ही बॉर्डर आपल्याला नकोय. सिम्पली नो बॉर्डरला क्लिक करा. आता यामध्ये लॉंग वॉल शॉर्ट वॉल या प्रकारे आपण बघू शकतो. नेक्स्ट वन. तर यातच आपल्याला सिम्पली लेंथ कॅल्क्युलेट करायची. सो वॉलची लेंथ आपली सेंटर टू सेंटर लेंथ आहे समथिंग इथेच 10.6. सो इथे आपण कॅल्क्युलेट करूया. 10.6 प्लस 0.3. सो त्याची टोटल लेंथ येते 10.6 प्लस 0.3 10.9. इथे आपण 10.9 ची लेंथ घेऊया. 10.9. नेक्स्ट वन. इथे हाईट घ्यायची आपल्याला. सो तिथे बघा विड्थ घ्यायची. सॉरी विड्थ आहे 0.3. हाईट आहे त्याचा 4.2. इथे आपण हाईट चेक करू शकतो 4.2 ची. 4.2 मीटर्स. 4.2 मीटर्स. नेक्स्ट वन शॉर्ट वॉलची लेंथ. सो शॉर्ट वॉल करता आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचंय. सो 6.3 त्याचा सेंटर टू सेंटर लेंथ आहे. सो 6.3 मायनस 0.3. सो तो येतोय 6. इथे आपण 6 ची लेंथ घेतोय. हे झाले इथे कॅल्क्युलेट. आता ही झाली वॉल करता प्रोसिजर. वॉल आपण कॅल्क्युलेट करून घेतली आहे. बट वॉलमध्ये इथे आपण जर चेक केलं तर इथे आपल्याला ह्या प्रोजेक्टमध्ये विंडो आणि डोअर पण ऍड करून दिलेत. आणि विंडो डोअर तिथे आपल्याला ब्रिकवर्क घेता येणार नाही. तर त्याचं डिडक्शन आपल्याला कन्सिडर करायचं आहे. तर तिथे आपण खाली डिडक्शन कन्सिडर करणार आहे. तर इथे आपण नाव टाकूया डिडक्शन्स.
ओके, याला आपण फॉर्मॅट पेंटर करूया, इथे पेस्ट केलंय. आता डिडक्शन मध्ये पहिलं डिडक्शन आहे डोअरचं. तर मी डोअर नाव टाकतोय. मग डोअर मध्ये इथे आपल्याला किती डोअर प्रोव्हाइड केलेत. आता याच्यामध्ये वेगवेगळे साईजेस नाहीये, सगळे जे काही डोअर्स आहेत ते सेम साईजचे आहेत. आणि यामध्ये आपल्याला डोअरचा साईज दिलाय 1.2 बाय 2.1. आता याची जर आपण इथे विचार केला, समथिंग इथे ह्या वॉलमध्ये डोअर आहे, तर हा डोअरचा सेक्शन असा बेसिकली कट होणार आहे. हा कटिंग सेक्शन असणार आहे याप्रमाणे. ओके, हे इथे आपण डोअर कन्सिडर करूया. आता याचा जो काही विड्थ आहे, जिथे डोअर प्लेस होणार आहे, तो विड्थ असणार आहे 0.3. सो डब्ल्यू विल बी 0.3 विड्थ. हाईट आहे, तो हाईट आपल्याला इथे दिलाच आहे, 2.1चा हाईट आहे. सो हाईट विल बी 2.1. आणि लेंथ, डोअरची जी काही लेंथ आहे ती आहे 1.2 मीटर. तर ह्याप्रमाणे आपल्याला याचे डिडक्शन कन्सिडर करायचे. तर इथे डोअर प्लेस होणार आहे, तर हे असं कट होणार आहे, तर एवढा सेक्शन तो वॉल मधून डिडक्ट करायचा आहे. सो इथेच आपण डोअर घेतलंय. डोअर मध्ये नंबर ऑफ डोअर किती आहेत, सो ते आपल्याला चेक करायचे. नंबर ऑफ डोअर 2 आहेत. इथे एक डोअर आहे आणि इथे एक डोअर आहे. सो इथे 2 डोअर्स घेतलेत. बट इथे आपण डिडक्शन करतोय म्हणून जे काही नंबर असतील ते मायनस मध्ये कन्सिडर करायचे, म्हणून आपण इथे -2 कन्सिडर केलंय. त्यानंतर डिडक्शन मध्ये याची लेंथ किती हवी आहे, सो लेंथ आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली आहे, 1.2 लेंथ आहे. विड्थ किती पाहिजे, आता जेवढी काही वॉल असणार आहे तेवढंच आपल्याला डिडक्शन त्यामध्ये भेटणार आहे. म्हणजे जिथं डोअर प्लेस केली ती पूर्ण भिंत कट होणार आहे. सो 0.3 विड्थ त्याची कट होते. आणि हाईट किती हवी आहे, तर इथे हाईटचा जर आपण विचार केला तर हाईट आपली आहे 2.1 मीटर. सो इथे आपण 2.1 मीटर कन्सिडर केलं. आणि यामध्ये याचं टोटल किती घ्यायचे, सो इथे आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. सो कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण परत प्रोडक्ट किंवा मल्टिप्लायचं साइन यूज करू शकतो. बट इथे आपण ते न करता एक पुढची मेथड यूज करतोय, जी म्हणजे आता ह्यामध्ये आपण जर चेक केलं तर ह्या सेलला जे काही प्रोडक्टचं फॉर्म्युला अप्लाय केलाय तर तो काय, C46 to F46. त्याचप्रमाणे हा जिथे आपण कॉपी करतोय बघा, इथे क्लिक करायचंय, Ctrl+C बटन प्रेस करा आणि इथे क्लिक करा, Ctrl+V बटन प्रेस करा. तर ऑटोमॅटिकली या सगळ्यांची कॅल्क्युलेशन इथं क्रिएट झालेले दिसणार आहे. तिथे काय करतोय, हा फॉर्म्युला आहे. पण जेव्हा आपण हा फॉर्म्युला कॅल्क्युलेट कॉपी करूया, इथं प्लेस केला की ऑटोमॅटिकली याच्या सेलचं सगळं मल्टिप्लिकेशन यामध्ये होणार आहे. सो आपल्याला परत परत ते क्रिएट करण्याची गरज नाही, सिम्पली आपण कॉपी आणि पेस्ट केलं तरी चालणार आहे. आणि इथेच आपण याला कॉपी करूया आणि इथे पेस्ट करूया. सो हे झाले डोअरचं डिडक्शन. नेक्स्ट वन, विंडोचं डिडक्शन हवं आहे. सो विंडोसाठी आपण इथे नंबर ऑफ विंडोज किती आहेत ते चेक करूया. सो इथे 1, 2, 3 अँड 4, 4 विंडोज आहेत. सो इथे -4 आपल्याला कन्सिडर करायचे. त्यानंतर त्याची लेंथ किती आहे, सो लेंथ कॅल्क्युलेट करण्याकरता इथे आपण 1/1.5 ही आपल्याला विंडोची साईज दिसते. 1 विल बी लेंथ आणि 1.5 विल बी हाईट. सो इथे आपण लेंथ घेतली 1. विड्थ आपल्याला, सो वॉलमध्ये आपण विंडो बसवतोय म्हणून त्याची विड्थ साधारणतः 0.3 आपण कन्सिडर करणार आहे. आणि हाईटचा जर विचार केला तर 1.5 ची हाईट आहे. सो इथे 1.5 मीटरची हाईट घेतली आहे. आता याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता इथे आपण परत कॉपी आणि पेस्ट करू शकतो. तर इथे मी याला सिलेक्ट केलं, Ctrl+C आणि बॉटमला Ctrl+V बटन प्रेस केलंय. अगेन याला Ctrl+C Ctrl+V, तर हे झाले ते पेस्ट. सो विंडोचं कॅल्क्युलेशन झालंय. नेक्स्ट आहे शेल्फ. तर इथे बघा शेल्फ नाव नाव दिलंय, शेल्फ S 1/1.5. आणि इथे शेलची थिकनेस किती दिली आहे, 15 सेंटीमीटर, म्हणजे 0.15 मीटर. आता हे शेल्फ कुठे आहेत, सो इथे आपल्याला एक शेल्फ दिलाय, इथे एस नावाचं आहे आणि इथे एस नावाचं आहे, म्हणजे 2 शेल्फ आहेत. सो हे शेल्फ आपल्याला कट झालेले दिसत आहेत आणि त्याची थिकनेस आहे 0.15 मीटर. सो हे शेल्फ आपल्याला कट करण्याकरता सिम्पली इथे मी नाव टाकतोय शेल्फ. शेल्फ मध्ये इथे -2 2 शेल्फ आहेत. त्याची लेंथ किती आहे, सो इथे आपण लेंथ चेक करतोय 1/1.5. सो इथे लेंथ 1, विड्थ 0.15 मीटर आहे, थिकनेस त्याची 0.15 मीटर आहे, हाईट अगेन 1.5 आहे. सो इथे ऑटोमॅटिक आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन मिळालंय. Ctrl+C Ctrl+V, हे झाले शेल्फ. ओके, आता एवढंच नाही तर याच्यावरती आपल्याला अजून काही कॅल्क्युलेशन करायचे. आता इथे जर बघितलं तर इथे आपल्याला लिंटेलचे पण सांगितले. आता लिंटेल म्हणजेच काय, तर इथे आपण जेव्हा पण एखादा कुठला डोअर विंडो प्लेस करतो तर त्यावरती एक लिंटेलचा बीम असतो, समथिंग असं आपण एक डोअर घेतलंय.
हे डोर आहे, जे काही सेक्शन मध्ये आपण दाखवतोय. आणि याच्यावरती इथे एक लिंटल बीम असतो, ज्याची थिकनेस आपल्याला प्रोव्हाइड केली आहे 15 सेंटीमीटर, म्हणजे 0.15 मीटर. तर हा एक लिंटल बीम त्याच्यावर असणार आहे. तर या लिंटल बीम मुळे ही वॉल पण काय होते, कमी होते, म्हणजे ब्रिकवर्क इथे येणार नाहीये. तो हा सेक्शन बीम मध्ये कन्सिडर केला गेला आहे. तो याची थिकनेस आणि याचा विड्थ आपण जर चेक केला, तर थिकनेस आहे आपल्याकडे, म्हणजेच हाईट आहे थोडक्यात एच इज इक्वल टू 0.15 मीटर, आणि विड्थ जेवढी काही आपली वॉल आहे तेवढीच त्याची विड्थ असणार आहे 0.3 मीटर याप्रमाणे. सो ही आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बट यामध्ये लिंटलला लेंथ कन्सिडर केला गेलेला नाहीये. तर आपल्याला यामध्ये लेंथ पण कन्सिडर करायचं आहे. आता लिंटलचा लेंथ किती कन्सिडर करणार, तर आपण जस्ट एक ऍज्युम करून चालतोय का लिंटलचा जो लेंथ आहे तो ह्या विंडोपेक्षा जी काही थिकनेस आहे तो थिकनेस तेवढाच एक्सटेंड होतोय. म्हणजेच आपण हे 150 mm इकडे घेतलं, 150 mm इकडे घेतलंय, आणि हा लिंटेल असा ड्रॉ केला, कारण की जी काही विंडो किंवा डोअरची साईज असेल त्यापेक्षा थोडा लिंटेल हा एक्स्ट्रा असणार आहे, थोडा प्रोजेक्शन जास्त असणार आहे. तर हे पण किती कन्सिडर करतोय, 0.15 मीटर टॉप साईडला आणि बॉटम साईडला. त्याचप्रमाणे इथे शेल पण आहे, तर शेलवर पण लिंटेल आहे, तर हाच लिंटेल असं पण आपल्याला प्रोव्हाइड करायचं आहे याप्रमाणे. अगेन 0.15 हा सेक्शन आहे, 0.15चा हा सेक्शन आहे. So हे 0.15 0.15. देन अगेन इथे विंडो आहे, या विंडोला इथे लिंटेल प्रोव्हाइड केलंय. इथे डोअर आहे सेंटरला, सेम थिंग. इथे पण लिंटेलचा हा डिडक्शन घेणार आहे, आणि इथे पण लिंटेलचा डिडक्शन घेणार आहे. अगेन हियर, अगेन हियर. सो हे डिडक्शन्स आपल्याला घ्यायचे. इथे पण शेल्फ आहे, इथे पण शेल्फचं आपल्याला डिडक्शन घ्यायचं. हे झालंय ते कॅल्क्युलेट. सो हे झालंय, म्हणजे जी काही विंडो डोर आणि शेलची साईज आहे त्यापेक्षा 0.15 बोथ साईडला ऍड करायचंय. इथे 0.15 मीटर आहे, आणि इथे पण 0.15 मीटर आहे, जे आपल्याला दोन्ही बाजूंना ऍड करायचंय. सेम इथे पण एवढी साईज 0.15, एवढी साईज 0.15, नेक्स्ट पण 0.15, 0.15, इथे पण 0.15, 0.15. सो या सगळ्याच ठिकाणी 0.15 ऍड होणार आहे, म्हणजेच नियर अबाउट 0.15, 0.15, म्हणजे यांची टोटल केली तर 0.3 मीटर, म्हणजे जी काही साईज आहे त्या साईज मध्ये 0.3 मीटर तुम्हाला एक्स्ट्रा कन्सिडर करायचं. आणि ची हाईट आहे 0.15 मीटर, जी काही थिकनेस आहे ती 0.15 मीटर दिली आहे. त्यामध्ये आपण इथे घेतोय लिंटेल ओव्हर डोअर. ओके. आता लिंटल ओव्हर डोअर घेतलंय, तर इथेच आपल्याला हे इनपुटच पाहिजेत. सो याला मी सिलेक्ट केलं, कंट्रोल C, आणि इथे करतोय कंट्रोल V. आता हे सगळे कॅल्क्युलेशन सेम असतील, फक्त इथे आपली जी काही लेंथ आहे ती लेंथ एक्स्ट्रा असणार आहे. म्हणजे इथे 1.2 आहे, तर त्यापेक्षा 150 mm लेफ्ट आणि 150 mm राईट, म्हणजेच 0.3 ने ऍड होणार आहे. म्हणजे याची 1.2 प्लस 0.3 1.5 मीटर येणार आहे. त्यानंतर विड्थ, आता जेवढं काही आपली वॉल आहे तेवढंच विड्थ तो कट करतोय, म्हणजे 0.3 मीटरच असणार आहे. आणि हाईट हाईट असणार आहे आपली 0.15 मीटर. सो याप्रमाणे लिंटल ओव्हर डोअर आपण घेतलाय. आता यामध्ये विंडो घेतोय, कंट्रोल C, कंट्रोल V, आणि इथे आपण नाव टाकूया लिंटेल ओव्हर विंडो. 4 विंडोज, लेंथ 1 आहे, तर 1 मध्ये आपण 0.3 ऍड करणार, सो 1.3. देन विड्थ 0.3 असणार आहे, हाईट त्याची 0.15 मीटर, आणि इथे कॅल्क्युलेशन आले. त्यानंतर शेल्फ सिलेक्ट करा, कंट्रोल, इथे मी पेस्ट करतोय, आणि इथे आपण नाव टाकूया लिंटेल ओव्हर शेल्फ. आता हे -2 आहे, लेंथ त्याची अगेन 1.3 मीटर कन्सिडर करणार, विड्थ 0.15, थिकनेस 0.15. आता इथे विड्थ मध्ये इथे बेसिकली जे काही लक्ष घ्या इथे इथे थोडं कन्फ्युज होऊ शकतं. विड्थ मध्ये जेव्हा आपण डिडक्शन घेतलं त्यावेळी ब्रिक वर्क एवढंच कट होत होतं, हे एवढंच कट होतंय, म्हणून एवढंच आपण डिडक्शन घेतलं. बट लिंटेल जो आहे तो लिंटेल थ्रू आउट याच्यावर येणार आहे, म्हणून याच्यामध्ये विड्थ घेताना आपण इथे 0.3 चीच विड्थ घेणार आहे. तो इथे आपण विड्थ घेणार आहे 0.3 मीटर्स याप्रमाणे. तर हे झालंय सगळं कॅल्क्युलेशन. आता इथे आपण डिडक्शन्स कॅल्क्युलेट केले लिंटेलचे आणि विंडो डोअर शेल्फचे, हे सगळ्यांचे. आता त्यांची सगळ्यांची सम आपल्याला इथे घ्यायची. सो हा टोटल जो काही सेक्शन आहे याला मी कॉपी करतोय, आणि ह्या बॉटम साईडला इथे पेस्ट केलंय.
तर इथे मी याला डिलीट करतोय, कारण की इथे कॅल्क्युलेशन वेगळे हवेत आपल्याला. तर इथे झालंय. सो इथे अगेन इज इक्वल टू समचा फॉर्म्युला घ्या, ब्रॅकेट ओपन करा. त्यानंतर हे जे काही सगळ्या सेल्स आहेत, या सगळ्या सेलला मी इथे सिलेक्ट केलं, ब्रॅकेट कंप्लीट केलाय आणि एंटर बटन प्रेस केलंय. तिथे आपल्याला त्याचे कॅल्क्युलेशन भेटलेत. तो सगळ्यांची सम केल्यामुळे काय होणार आहे, त्या दोघांची सम होणार आहे, पण यापुढे निगेटिव्ह साईन येत आहे, त्यामुळे ते त्याच्यातून डिडक्ट होत जाणार आहे. तो हे डिडक्ट झालेत. आपल्याला टोटल जी काही वॉलची क्वांटिटी भेटते ती आहे 45.9 मीटर क्यूब. तर एवढं याचं कॅल्क्युलेशन आपल्याला भेटणार आहे. सो या प्रकारे आपल्याला याचे कॅल्क्युलेशन क्रिएट करून घ्यायचे. सो हे झालंय आपलं लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड.